नमस्कार. आजच्या जोश्मा मेमोरियल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड एका सुंदर वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले बिशप डिसूजा साहेब, या हॉस्पिटलचे डायरेक्टर आमचे मोठे बंधू स्टीफन सर, छोटे बंधू डॉक्टर दुर्गेश, समोर आपल्या वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉमिनिक सर, रंजना मॅडम आणि ज्योती मॅडम व सर्व जमलेले इथले नागरिक बंधू भगिनींनो, सर्वात पहिले मी स्टीफन सर आणि दुर्गेश सरांचा आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं. सर, मी माझे भरपूर हॉस्पिटल्स डेव्हलप करून झालेत आणि सध्या माझे स्वतःचे 4 हॉस्पिटल आहेत आणि आपण या क्षेत्रात डॉक्टर नसतानाही एंट्री केली आहे. तर ही जी डेअरिंग म्हणतो ना, हे वाखाणण्याजोगं आहे आणि नो डाऊट दुर्गेश सरांची साथ आहे तुम्हाला. तर हा जो एक प्रोजेक्ट आहे तो सफल होणार आहे, एवढं मी तुम्हाला 100% वॉरंटी गॅरंटीचे सांगू शकतो. कारण की मला मी माझ्या आयुष्यात एकच प्रिन्सिपल फॉलो केलं आहे आणि ते प्रत्येक बिझनेस, प्रोफेशन, पर्सनल लाईफ, आपलं नोकरीचं ठिकाण, तिथं जर प्रत्येक माणसाने पाळलं तर त्याची प्रगती या जगात कोणीच रोखू शकत नाही. तर ते प्रिन्सिपल आहे जे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. जेव्हा मी गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून जेव्हा प्रॅक्टिसला बसलो माझ्या पहिल्या हॉस्पिटलला, चेअरवर बसल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की म्हणे एकच प्रिन्सिपल तुला फॉलो करायचं आहे या चेअरवर. मग या जगातला कुठलाही माणूस असू दे, कुठलाही बिझनेस असू दे, कुठलाही प्रोफेशन असू दे, त्या चेअरवर प्रिन्सिपल फॉलो करायचं असं. ते प्रिन्सिपल असं की चेअरवर बसल्यानंतर नीती आणि प्रगती या हातात हात घालून चालत असतात म्हणे, आणि अनीती आणि अधोगती या पण हातात हात घालून चालत असतात म्हणे. तर तुला ठरवायचं त्या चेअरवर बसल्यानंतर काय करायचं आहे. तर मला 1000% गॅरंटी आहे की या वास्तूमध्ये सर्वात चांगल्या गोष्टी होतील. आणि स्टीफन सरांचं डेडिकेशन मी बघतो आहे. माझी आता त्यांच्याशी नवीनच मैत्री झाली आहे 1-1.5 वर्षापासून. ही इज अ व्हेरी डेडिकेटेड मॅन. आणि डॉक्टर दुर्गेश तर आमचे गाववाले पण आहे, माझा लहान बंधू पण आहे, आणि माझं हॉस्पिटलचं बाकीचं जे कॅशलेस TPA जे ॲडमिन डिपार्टमेंट असतं त्याला ते कन्सल्टन्सी करत असतात. त्याच्यामुळे डेफिनेटली त्यांच्या नॉलेजचा त्यांना फायदा होणार आहे. आणि सर, मी तुमच्या हॉस्पिटलसाठी 24/7 कितीही वेळा मला फोन आले तरी मी सर्व प्रकारचे इनपुट्स द्यायचं मी तुम्हाला कमिटमेंट करतो. आणि गरज वाटल्यास मी रात्री अपरात्री इकडे येऊन पण मी तुम्हाला मदत करेल. कारण की हॉस्पिटल मॅनेजमेंट इट्स टफ टास्क. कारण की शेवटी आपण कुठल्या तरी जीवाबरोबर आपण निगडीत असतो. तर आपण त्या अनुषंगाने सर्व करूया. आणि ही वास्तू एकदम छान आहे. सर्वात मला आवडलेलं या वास्तूत एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ते स्ट्रेचर लिफ्ट आहे. त्याच्यामुळे पेशंटची जी मूवमेंट होणार आहे ती स्ट्रेचरने होणार आहे, स्मूथली होणार आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार आहे. आणि दुसरी पॅसेंजर लिफ्ट आहे, सर्व सुखसोयी आहे. आय थिंक या एरियातल्या लोकांना याचा खूप फायदा होणार आहे, एवढं मी आश्वासित करतो. आणि या कार्यक्रमाला मला तुम्ही सर्वांनी बोलवलं आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.